श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो सावधान. जर आज दुपारी हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती धडकला असेल तर समजून ज्या साक्षात महाकालने तुमच्या भाग्योदयाच्या जळजळीत आदेश जारी केला आहे. 2, 3 आणि 4 एप्रिल हे 72 तास तुमच्या आयुष्यात असा काही महातांडव घडवणार आहेत एप्रिलचे, जो तुम्हाला कंगालीच्या नरकातून बाहेर काढून थेट कुबेराच्या सिंहासनावर नेऊन बसवेल. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ पाहताना तुम्ही एक सेकंद जरी स्किप केला किंवा अर्धवट सोडून जाण्याची चूक केली तर तुमच्या 7 पिढ्यांच्या नशिबाचा गळा स्वतःच्या हाताने घोटला आहे. कारण नशिबाची ही सुवर्ण संधी युगायुगातून एकदाच येत असते. वृश्चिक राशीच्या जातकांनो येणारी 2 एप्रिलची तारीख ही साधी नसून या दिवशी साक्षात हनुमान जन्म उत्सव म्हणजे हनुमान पौर्णिमा आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ व साक्षात बजरंगबली यांची अफाट शक्ती एकवटणार आहे. याच पवित्र रात्री तुमच्या आयुष्यातील त्या काळ्या लांडग्याचा कायमचा अंत होणार आहे, ज्याने तुमच्या घराला, तुमच्या प्रगतीला तांत्रिक साखळदंडाने वर्षानुवर्ष बांधून ठेवलं होतं. 2 एप्रिलच्या त्या प्रलयकारी रात्री बजरंगबलीच्या गदा तुमच्या शत्रूच्या छातीवरती असा प्रहार करणार आहे की त्याने हडपलेली तुमची सुख शांती, अडकलेली लक्ष्मी तुम्हाला व्याजासह परत मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला तो गुप्त विधी सुद्धा पूर्ण करावा लागेल. वृश्चिक राशीच्या जातकानं 2 एप्रिलच्या त्या दिव्य पहाटपासून ते 4 एप्रिलच्या सूर्यास्तापर्यंतचा काळ ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. मी आज या व्यासपीठावरून ठामपणे सांगतो की 3 आणि 4 एप्रिलला तुमच्या मोबाईलवर असा एक राजयोग वाला मॅसेज धडकेल, जो पाहून तुमच्या शत्रूंना जागेवरचा लकवा मारेल. तो 708 हा गुप्त ब्रह्मास्त्र अंक आणि तुमच्या स्वयंपाकघरातील ती एक शापित वस्तू जी तुम्हाला आजपर्यंत भिकारी बनवत आली आहे, त्याचं गुपित मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी उघडणार आहे. जर तुम्हाला कलियुगाचे नवे भाग्यवान पुत्र बनवायचे असेल तर एकही शब्द न गमावता हा व्हिडिओ शेवटपर्यंत श्वास रोखून पहा, कारण ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील शेवटची संधी ठरू शकते. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही इतके कष्ट करता, बुद्धी चालवता, तरी यश तुमच्या हातात येता का निसटते? का तुमच्या हक्काचा पैसा दुसऱ्याच्या घशात जातो? सावध व्हा, कारण तुमच्या जवळच्या वर्तुळात तो एक अस्तिनका साप बसलाय, जो तुमच्यासोबत हसून बोलून एवढं गोडी लोबाडी बोलतो की पाठीमागे तुमच्या विनाशाची मरण क्रिया सुद्धा करतोय. 2 एप्रिलच्या हनुमान जन्म उत्सवाच्या दिवशी या गद्दार शत्रूचा मुखवटा फाटला जाणार, ज्याने तुमच्या प्रगतीला जिवंतपणेच खिळे ठोकले. त्याच्या विनाशाची वेळ आता आली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मी माझ्या दिव्य दृष्टीने पाहू शकतोय की तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे एका नकारात्मक ऊर्जेचा वास सुद्धा आहे. या शत्रूने शमशानातील राग किंवा मंत्राक्षता तुमच्या दारावर चोरून शिंपडल्या आहे, जेणेकरून तुमची बुद्धी भ्रष्ट व्हावी आणि तुम्ही कर्जबाजारी व्हावात. मित्रांनो, लक्षात घ्या, न आणि स नावाच्या व्यक्तीने तुमच्या कुलदेवीला सुद्धा मंत्राने बांधून ठेवलंय. जोपर्यंत हे बंधन तुटत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणे अशक्य आहे. पण 2 एप्रिलला हनुमानजीची गदा या सर्व शक्तीचा धूर करणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला या त्रासातून कायमची सुटका हवी असेल तर 2 एप्रिलच्या सूर्यास्तापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडगळीच्या जागी लपवलेली ती अशुभ वस्तू शोधून काढायची आहे. ती एखादी जुनी सुई, काळा धागा किंवा बिबा असू शकतो. जशी ती वस्तू घराबाहेर काढाल तसा तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर सुद्धा हलका व्हायला सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, हे करताना गुप्तपणे पूर्णपणे गुप्तता पाळावी लागेल. कुणाशीही यावर चर्चा सुद्धा करू नका. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, 2 एप्रिलच्या त्या तांत्रिक युद्धानंतर 3 एप्रिलची पहाट तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. वृश्चिक राशीसाठी 3 एप्रिल हा दिवस नशिबाचा कायापालट करणारा दिवस आहे. तुमची वर्षानुवर्षे अडकलेली कामे, सरकारी कामे किंवा तुमची जमीन जुमला यावर कोणीतरी ताबा मिळवला होता, ती संपत्ती आता विनायास तुमच्या झोळीत पडण्याची वेळ आली आहे. साक्षात पवनपुत्र हनुमानजीच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली लक्ष्मी आता तुमच्या घराकडे धाव घेईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 3 एप्रिलच्या रात्री ठीक 3:01 ब्रह्मांडात एक अशी दैवी शक्ती जागृत होणार आहे, मध्यरात्री, जी तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवेल. ही तीच वेळ आहे जेव्हा तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळणार. तुमच्या रक्ताच्या नात्यातल्या ज्या माणसाने तुम्हाला धोका दिलाय त्याचे तोंड आता बघण्यासारखे होईल. 3 एप्रिलच्या त्या 72 तासाच्या राजयोगात तुमची प्रगती पाहून जगाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील भीती काढून टाकावी लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा विजय केवळ पैशाचा नाही तर तुमचा आत्मसन्मानाचा आहे.
3 एप्रिलला दुपारच्या वेळी तुमच्या कानावर एक अशी बातमी येईल जी ऐकून तुमच्या संपूर्ण घराण्यात दिवाळी साजरी होईल. पण सावधान, यशाच्या या वाट्यावर कुणीतरी पुन्हा मिठाचा खडा टाकू शकतो. त्या 708 ब्रह्मास्त्र अंकाचा आणि त्या गुप्त विधीचा वापर करून ही लक्ष्मी कशी टिकून ठेवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओचा पुढचा भाग नक्की तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याची, ज्याचा वापर करून तुम्ही जगाला जिंकू शकता. ज्योतिषशास्त्रातील सर्वात प्रबळ मानला जाणारा 708 हा ब्रह्मास्त्र अंक आता तुमच्या नशिबाच्या बेड्या तोडण्यासाठी सज्ज झालाय. 4 एप्रिलच्या सूर्योदयापूर्वी तुम्हाला एक छोटासा पण अफाट शक्ती असलेला उपाय करायचा आहे. हा अंक म्हणजे केवळ आकडा नसून साक्षात मंगळदेव आणि हनुमंतरायाची ती शक्ती आहे जी तुमच्या शत्रूचा नाश करेल. वृश्चिक राशीच्या जातकानं शुद्ध अष्टगंध किंवा कुंकवाचा वापर करून तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर हा 708 हा अंक कोरायचा आहे. जसा हा अंक तुमच्या शरीराला स्पर्श करेल तशी एक अद्भुत ऊर्जा तुमच्या नसानसात धावेल. ही तीच शक्ती आहे जी तुमच्या घरातील दरिद्रता खेचून बाहेर काढेल. हा अंक लिहिल्यानंतर कोणालाही सांगू नका मित्रांनो, अगदी घरातल्या माणसांनाही नाही. तुमचं गुपित तुमच्याकडेच ठेवा, तरच हा अंक कुबेराच्या तिजोरीची किल्ली ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो हा 708 हा अंक तुमच्या हातावर उमटताच तुमच्या आयुष्यातील शत्रू अडथळे भस्म व्हायला सुरुवात होतील. ज्यांनी तुमच्यावर जादूटोणा केला होता त्याचे वार आता त्यांच्यावरच उलटतील. हा विधी पूर्ण होताच तुमच्या करिअरमध्ये, पैशाच्या आवाकामध्ये असे बदल होतील की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. पण 4 एप्रिलला या अंकाच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात नेमका कोणता राजयोग येणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. वृश्चिक राशीच्या जातकांना आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या वास्तुदोषाचा पर्दाफाश करण्याची, ज्याने तुमच्या प्रगतीला साखळदंडाने जखडून ठेवलंय. आताच्या आता तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात जा आणि तिथे जर तुम्हाला जुनी फाटकी चप्पल, गंजलेला खिळा, काळीष्टके, कचरा असेल तर समजा तुमच्या शत्रूने तुमची लक्ष्मी तिथेच बांधून ठेवली आहे. हा कोपरा म्हणजे साक्षात देवाचा कोपरा असतो. तिथून तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करत असते. पण तुमच्या ज आणि स नावाच्या शत्रूने तेथेच नकारात्मक ऊर्जेचा खिळा ठोकलाय. त्यामुळे 2 एप्रिलच्या हनुमान जन्म उत्सवापूर्वी हा कोपरा आरशासारखा स्वच्छ करा. तेथे गंगाजल शिंपडा. मग बघा तुमच्या नशिबाचे दरवाजे कसे सताड उघडतात. त्यासोबतच वृश्चिक राशीचा जातकनो आता मी तुम्हाला तो 708 अंक ब्रह्मास्त्र अंकासोबत करायचा एक छोटासा पण अफाट शक्तिशाली विधी सुद्धा सांगणार आहे, जो तुमच्या गरिबीचा मुळासकट नाश करेल. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर पश्चाताप करत बसाल. जेव्हा तुम्ही 4 एप्रिलच्या पहाटे तुमच्या उजव्या तळहातावर लाल चंदनाने 708 हा अंक कोराल तेव्हा त्याच हातावर एक तुळशीचे पान ठेवा. डोळे मिटून साक्षात पवनपुत्र हनुमानजीचे स्मरण करा आणि म्हणा, हे महाबजरंगबली, माझी सर्व संकटे दूर कर, माझ्या घरात लक्ष्मीचा वास येऊ दे. त्यानंतर ते तुळशीचे पान तुमच्या कपाटात किंवा पाकिटात, तेथे तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे जपून ठेवा. 4 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत हे पान तुमच्याजवळ राहू द्या. हे पान तुमच्यासाठी एका चुंबकासारखे काम करेल आणि अडकलेला पैसा खेचून आणेल. तर वृश्चिक राशीच्या जातकनो हा विधी साधी गोष्ट नाही, तर साक्षात संन्यासी बाबांनी दिलेलं एक वरदान आहे. जर हे तुळशीचं पान तुमच्या तिजोरीत जातात तुमच्यावर असलेले कर्जाचं डोंगर वितळायला सुरुवात होईल. आणि पण लक्षात ठेवा, हा विधी पूर्ण शांतपणे, शांतता आणि गुप्त नियमाचं पालन करा. जर तुम्ही कुणाला याबद्दल सांगितलं तर या अंकाची आणि तुळशीच्या पानाची शक्ती क्षणात नष्ट होईल. ज्यांच्या कमेंटला मी हड देईल समजा त्यांची ही अर्ज हनुमंतरायाच्या दरबार स्वीकारली जाईल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबजरंगबली 708 असं कमेंट करा आणि आपल्या राज तिलकाची तयारी करा. वेळ फार कमी आहे मित्रांनो, संधी सोडू नका. त्यासोबत वृश्चिक राशीचा जातकनो 4 एप्रिल हा तुमच्या आयुष्यातील तो दिवस असणार आहे, जेव्हा तुम्ही शून्यातून विश्व निर्माण कराल. आजपर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला टाळले, ज्यांनी तुमचा अपमान केला, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडायला धडपतील. 4 एप्रिलच्या दुपारी 12:44 आत तुमच्या मोबाईल एक भाग्यशाली असा मेसेज किंवा कॉल धडेल, जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. वृश्चिक राशी जातकनो हा केवळ अचानक आलेला पैसा नसेल, तर तुमच्या संयमाचे फळ असेल. 4 एप्रिलला तुम्हाला व्यवसायात, नोकरीत मोठी संधी सुद्धा मिळू शकते, त्या कॉलने किंवा त्या मेसेजने, जिथे तुमचा पगार व नफा दुप्पट तिप्पट होईल. तुमची अडकलेली कामे एका फोनवर मार्गी लागतील. ज्या स नावाच्या शत्रूंनी तुमचे पाय ओढले होते त्याला 4 एप्रिलला आपली हार सुद्धा मान्य करावी लागेल.
बजरंगबलीच्या साक्षीने तुमच्या प्रगतीचा रथ आता कुणी थांबू शकणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मी आज या व्यासपीठावरून ठामपणे सांगतोय, 4 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुमची गणना तुमच्या समाजातील सर्वात यशस्वी लोकात होईल. पण लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर जमिनीवर पाय असणे महत्त्वाचं असतं. जर तुम्ही गरिबांना विसरलात, अहंकार केला, तर लक्ष्मी तुमच्या हातातून निसटायला वेळ लागणार नाही. आणि या यशाला चिरंतन टिकवण्यासाठी एक शेवटचा संकल्प तुम्हाला करावाच लागेल, जो व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता आपण या दिव्य प्रवासातल्या अंतिम टप्प्यात आलोत. 2, 3, 4 एप्रिलचे हे 72 तास तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी सिद्ध झालेत. पण ही दैवी शक्ती तुमच्या घरात कायमची वास करावी असं वाटत असेल, तर तुम्हाला एक पवित्र शपथ घ्यावी लागेल. लक्ष्मी ही केवळ त्याच ठिकाणी टिकते जिथे पावित्र्य आणि दानशूरता असते. जे यश तुम्हाला मिळणार त्याचा थोडासा हिस्सा गरिबाच्या सेवेसाठी नक्की वापरा. तरच हनुमानजीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. वृश्चिक राशीचा जात करून तुमची अर्जी हनुमानजीच्या चरणी पोहोचवण्यासाठी आणि ही भविष्यवाणी सिद्ध करण्यासाठी आता आम्हाला एक डिजिटल हजेरी लावावी लागेल तुम्हाला. आताची आता कमेंट बॉक्स मध्ये जा. पूर्ण विश्वासाने 21 वेळा लिहा, माझा राजतिलक झालाय. हे शब्द तुमच्या नशिबाची मोहर असतील. जो हे लिहिणार नाही तो या अफाट शक्तीचा लाभ घेण्यापासून मुकेल. आणि लक्षात ठेवा, वृश्चिक राशी जातकांनी ही शेवटची संधी आहे. हा व्हिडिओ 21 गरजू लोकांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्याशी आयुष्यातला अंधार दूर होईल. दुसऱ्याला मदत करण्यासाठीच्या पाठीशी साक्षात विधाता उभा असतो. वेळ संपत आहे. भाग्योदयाचे पोर्टल बंद होण्यापूर्वी आपली हजेरी नक्की लावा. उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि आनंदाचा महापूर घेऊन येणार आहे. त्यामुळे आता जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि गुरुजीची भविष्यवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय बजरंगबली, जय संन्याशी बाबा, हर हर महादेव.